नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. आमच्या मराठी जन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुमचे अनेक प्रश्न आहेत. कारण झालं असं आहे की ॲप पण आता व्यवस्थित चालत नाही. म्हणजे ॲप सध्या तिथे रिव्ह्यू होत आहेत फॉर्म, त्यामुळे नवीन फॉर्म घेतले जात नाहीयेत आणि काहींचे स्टेटस पण दिसत नाहीयेत, असाही प्रॉब्लेम येतोय. त्यासोबतच जी वेबसाईट मी सांगितली की ॲपवर जर ज्यांना फॉर्म भरायला अडचण येत असेल त्यांनी इथे वेबसाईटवरती लॉग इन वगैरे करून सेम मोबाईल ॲपसारखंच प्रोफाईल क्रिएट करायचं आणि इथून फॉर्म भरायचं हेही सांगितलं होतं. पण सध्या ही साईट अंडर मेंटेनन्स आहे. तर काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळं साईटचा जो काही इश्यू झालाय ते दूर करायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ती साईट मेंटेनन्समध्ये आहे, म्हणून इथेही आता सध्या फॉर्म भरता येत नाहीयेत. इथेही समस्या निर्माण झाली आहे. मग आता ज्यांना फॉर्म भरताच येत नाहीये, नवीन फॉर्म भरायचा आहे, तर त्यांनी यावर एकच पर्याय आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे आता फॉर्म जमा करावे आणि जेव्हा ऑनलाईन हे सुरू होईल तेव्हा अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म जमा करतील. आता अर्थात आपल्याला माहीत नाही हे कधीपर्यंत हे चालेल, अंडर मेंटेनन्स वगैरे आहे ते कधीपर्यंत काम होईल. ठीक आहे. ज्यांना अडचण येते त्यांनी तशा पद्धतीने करू शकता आणि ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले, जमा केले, त्यांचं स्टेटस दिसत नसेल, तर त्यांनी अंगणवाडी सेविकांनाच विचारायचं, कारण त्यांनी ज्या प्रोफाईलवरून फॉर्म भरले त्यांच्या प्रोफाईलवरती ते स्टेटस दिसतील. ते तुम्हाला सांगतील की तुमचं अप्रूव्ह झालं आहे की नाही. म्हणजे ज्यांना एस-एम-एस आलेले नाहीत त्यांच्यासाठी हे सांगतोय. आणि ज्यांना एस-एम-एस आले पण त्यांचं स्टेटस दिसत नाहीये, तर तुम्हाला अप्रूव्हचा एस-एम-एस आलाय, मग काळजी करायची गरज नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि आता जी काही लेटेस्ट माहिती मिळते त्यानुसार अनेकांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झाली आणि ते अगोदर ₹1-1 काही महिलांच्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत, पडताळणी करणार आहेत. म्हणजे त्याच्यासाठी सुरुवात झाली आता. त्यानंतर मग तुमचे जे काही 2 महिन्याचे पैसे एकखटी येणार ₹3,000-3,000 ते तुमच्या अकाउंटमध्ये मिळतील. तर आता मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा जो नवीन फॉर्म घेणे बंद झालाय त्या संदर्भात माहिती लिहिली होती की वेबसाईटवरून भरा, पण तिथे प्रॉब्लेम येतोय तेही सांगितलं होतं. मग तिसरा पर्याय आपल्याकडे अंगणवाडी सेविकांचा आहे. त्यानंतर रिसबमिटचंही सांगितलं होतं की ज्यांच्याकडे एडिटचं ऑप्शन दिसतंय त्यांनी रिसबमिट करायचं आहे. जे काही प्रॉब्लेम झाले ते दूर करा. कारण मला अनेकांचे मेसेजेस आलेले की त्यांनी जेव्हा रिसबमिट केला, तर त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे एका दिवसाच्या आत. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एडिटचं ऑप्शन आलंय त्यांनी जे डॉक्युमेंट चुकले असेल किंवा काही माहिती चुकली असेल ती दुरुस्त करून रिसबमिट करायचं आहे. त्यानंतर त्यांचं एका दिवसाच्या आत अप्रूव्ह पण होतंय. आता दुसरीकडे जो एरर मी सांगितलं की नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड, हे मोबाईलवरती एरर आहेत हा. तर मोबाईलवरती सध्या नवीन फॉर्म घेत नाहीये. त्याचं रिझन मी सांगितलं की सध्या रिव्ह्यू करतायत इतरांचे फॉर्म, त्यामुळे कदाचित बंद केलं त्यांनी. पण तेही लवकरच सुरू होईल. मोबाईलवरती लवकरच फॉर्म भरणं सुरू होईल. पण तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मग अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा. तर आता तुमचे काही प्रश्न आहेत ते मी पटापट घेतोय. ठीक आहे. तर गणेश खरपे यांनी म्हटलंय की ज्यांना आधी एडिटचा ऑप्शन वापरून अर्ज सादर केला व त्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला, त्यांना एडिटचा ऑप्शन येत नाही. हा, काहींना येत नाहीयेत, पण काहींनी मला मेसेज केलाय की त्यांना एडिटचं ऑप्शन आलं होतं आणि म्हणजे WhatsAppवरती त्यांनी पर्सनली मेसेज केले मला की आम्ही एडिटचा ऑप्शन वापरून पुन्हा अप्लाय केला होता, तर त्यांचं एका दिवसाच्या आत अप्रूव्ह झालेलं आहे. आणि त्यानुसारच मी तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यांनी स्क्रीनशॉट पण टाकले होते. तेही मी त्या व्हिडिओमध्ये, हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये स्क्रीनशॉट पण दाखवलेले आहेत. तेही तुम्ही बघू शकता. त्यानंतर युजर म्हणताय सर डिसअप्रूव्ह होण्याअगोदर एकदा एडिट केला होता, नंतर डिसअप्रूव्ह झाला आहे आणि एडिटचं ऑप्शन पण नाही, काय करायचं? तर वेट करा. काहींना आलंय, काहींना नाही आलंय, तर येईल मला असं वाटतं. कारण त्यांनी तसं सांगितलेलं आहे, तशी घोषणाच केलेली आहे. इन्फॉर्मेशन देताना त्यांनी सांगितलंय की डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एडिटचं ऑप्शन मिळणार आहेत. तर त्यानंतर रिसबमिट करायचं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे ते मिळेल. आता ते कधी मिळतंय त्याची वाट बघावी लागेल तुम्हाला. कारण सध्या रिव्ह्यू करतायत सर्वांचे फॉर्म. कदाचित मग सर्वांचे रिव्ह्यू झाल्यानंतर ते ऑप्शन तुम्हाला मिळेल. यानंतर पूजा भाबड विचारतायत, आमचा फॉर्म भरला पण तो एडिट दाखवतो आणि नंतर रिजेक्ट दाखवतं, तर काय करावे? तर एडिटचं जर ऑप्शन आहे तुमच्याकडे तर खूप चांगली गोष्ट आहे. एडिट करून घ्या. रिजेक्ट झालाय तर त्याचं कारण पण तुम्हाला एस-एम-एस मध्ये सांगितलं असेल किंवा तिथे प्रोफाईलमध्ये बघा, फॉर्मवरती तुमच्या रिजेक्टचं रिझन तिथं दिलेलं असेल ते बघा, काय रिझन आहेत आणि ते दूर करून व्यवस्थित एकदा आमचे व्हिडिओ बघा तुम्ही. आमचे जे काही अगोदरचे व्हिडिओ आहेत ते सर्व बघा तुम्ही. इथे व्हिडिओ खाली जर बघितलं तुम्ही, इथे लिंक पण दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. याही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला की हे बघा, हा एक व्हिडिओ आहे की कागदपत्रांच्या दोन्ही बाजू एकाच फोटोमध्ये कशा अपलोड करायच्या, हाही व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की आधार कार्ड असो किंवा रेशन कार्ड, त्यांच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर कशा आणायच्या तुम्हाला तेही समजून जाईल.
त्यानंतर लाडकी बहीण योजनेबद्दल अनेकांचे प्रश्न होते, त्याची उत्तरं मी इथे दिलेली आहेत. या व्हिडिओमध्ये तर हा जो व्हिडिओ आहे नवीन फॉर्म घेणे बंद, मग आता काय करायचे, तर याच्यात स्क्रीनशॉट पण टाकलेले आहे की त्याच्यात पण प्रश्नांचं सोल्युशन दिलेलं आहे. नवीन पोर्टल ही वेबसाईटबद्दल माहिती पण ती सध्या चालत नाही वेबसाईट मेंटेनन्समध्ये. रिजेक्ट झाल्याचे कारण इथे सांगितले, काय करायचं त्यानंतर ते या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल. त्यानंतर पात्र किंवा अपात्र ठरल्यावर काय करायचं ही माहिती महत्त्वाची. जे मी सांगितलं की ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांना पुन्हा एकदा ते ऑप्शन मिळणार आहे सबमिटचं, रिसबमिटचं. तर इथे पात्र किंवा अपात्र ठरल्यावर काय करायचं हा जो व्हिडिओ आहे त्यात ती माहिती दिलेली आहे सर्व. ते आमच्या वेबसाईटवरती पूर्ण माहिती आहे. ठीक आहे. नारी शक्ती दूत ॲपची लिंक आहेत आणि लाडका भाऊ योजना त्या संदर्भात माहिती आहे. तर यादी पण जाहीर होते. काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली तीही ते सांगितलेलं आहे. कसं बघायचं वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आमचे व्हिडिओ बघा फॉर्म भरण्या अगोदर. आणि अजून एक व्हिडिओ आहे की फॉर्म कसा भरायचा या संदर्भातही इथे दिलेला आमच्या चॅनलवरती तो मिळून जाईल. या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आम्ही नक्की टाकू. हा व्हिडिओ येतो इथे बघा. इथे तुम्हाला दिसतोय लाडकी बहीण योजनेचा घर बसल्या मोबाईलवर असा फॉर्म भरा, असा हा टायटलचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही सेम मोबाईलवरती आणि वेबसाईटवरती फॉर्म भरू शकतात. त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. शीतल पत्रे विचारताय की चेक करणाऱ्याकडून आमचे फॉर्म बरोबर असूनही डिसअप्रूव्ह केलेत. तर हा अनेकांचा असा मेसेज मलाही आलेला आहे. अनेकांचे कमेंट आहेत अशा प्रकारे. तर मला असं वाटतं की डिसअप्रूव्ह केलाय तर मग ते कारण काय आहे ते एकदा बघून घ्या. नेमकं कशामुळे त्यांनी डिसअप्रूव्ह केलं आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एडिटचं ऑप्शन भेटलं तर. आता शेवटी काय रिव्ह्यू करण्याच्या मूडवरती अनेकांचे चुकीचे फॉर्म सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि ज्यांचे काही थोडीफार जरी चूक आहे तर त्यांचे रिजेक्ट केले आहेत, असा एक प्रकार दिसून आलाय. किंवा ज्यांची काही चूक वाटत नाही पण त्यांना वाचता आलं नाही म्हणून रिजेक्ट केलेले. काहींचं मराठीमुळे रिजेक्ट केल्याचंही मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल की इंग्लिशमधूनच भरा फॉर्म. रिस्क नका घेऊ. कारण रिव्ह्यू करण्याचा मूड काय असेल त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. युजर म्हणतात यांना इंग्रजी लिहिता येईल. हां, मी ते एक स्क्रीनशॉट शेअर केला होता त्याबद्दल म्हणताय की त्यांनी इंग्रजी सुद्धा त्यांना नीट लिहिता आलेलं नाही जे रिव्ह्यू करणारे आहेत त्यांना. शैलजा सावंत म्हणतायत सर फॉर्म रिजेक्ट झाला आहेत. एडिट पहिलेच वापरून झाले आहेत. परत फॉर्म भरता येईल का? येईल, पुन्हा येईल एडिटचं ऑप्शन. थोडं वेट करा. सुनील गायकवाड विचारतात सर डिसअप्रूव्ह झालेले फॉर्म पुन्हा वेबसाईटवरून भरले तर चालेल का? डबल फॉर्म नका भरू. असे डबल फॉर्म भरले तर प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा जिथे डिसअप्रूव्ह झाला तिथं रिसबमिटचं ऑप्शन येईल तुम्हाला. त्याची वाट बघा. कारण डबल फॉर्म भरल्यानंतरही तो प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे. प्रतीक्षा रामबडे म्हणतायत मला एडिटचं ऑप्शन आले नाही. फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे. रिझन आधार कार्ड प्रमाणे ज्या ठिकाणचा ॲड्रेस असेल त्या ठिकाणी मुंबईमधून फॉर्म भरा असे सांगितले आहे. आता काय करावे सांगा. रिसबमिटचं ऑप्शन आल्यानंतर हे जे सांगितलं त्यांनी त्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन भरा तर अप्रूव्ह होऊन जाईल. जमीर मखदूम म्हणतायत महाराष्ट्रात मराठी चालली पाहिजे. हो, चालली तर पाहिजे, पण आता काय ते रिव्ह्यू करणाऱ्याच्या मूडवर त्यांना वाचता जर नाही आलं तर ते काही म्हणजे माहिती जर त्यांना मिसमॅच वाटली की लगेच ते रिजेक्ट करतात. त्यामुळे मी म्हणालो की इंग्लिशमध्ये फॉर्म भरणं मग बेटर आहे त्यापेक्षा. सुजाता होळे पाटील म्हणतायत एडिटचा हा ऑप्शन ऑलरेडी पहिलाच दिला जातो. तो जर वापरला असेल तर पुन्हा एडिटच्यात ऑप्शन येत नाही. तर काहींनी मला सांगितलं की त्यांना भेटलाय. त्यानुसार मी स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केले या व्हिडिओमध्ये. तर त्यानुसारच आपण तो व्हिडिओ बनवला की ज्यांना आला एडिटचं ऑप्शन त्यांनी एडिट करून रिसबमिट करा. स्वरूप गेमिंग म्हणतायत सर मी नारी शक्ती दूतवर फॉर्म भरला अजून इन पेंडिंग दाखवत आहे. तर काळजी करू नका, होऊन जाईल. रिव्ह्यूमध्ये लवकरच येईल आणि त्यानंतर अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते समजून जाईल तुम्हाला. विराज बोरसिंग म्हणतायत मी पहिला फॉर्म भरला होता पण डिसअप्रूव्ह झाल्यावर फॉर्म पुन्हा कसा भरायचा. तर रिसबमिटचं किंवा एडिटचं ऑप्शन तुम्हाला येईल तेव्हा भरा किंवा तेव्हा एडिट करून रिसबमिट करा. ऋतुजा सालसकर म्हणतायत मी 10 जुलैला फॉर्म भरला होता. 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला. कॉंग्रॅच्युलेशन ऋतुजा. सतीश पाटील ऑफिशियल म्हणतायत आमचे पैसे आले पण 3,000. आता मी चाललो आईसोबत शॉपिंग करायला. तर माहीत नाही आले की नाही. कदाचित पहिल्यांदा ₹1 ते पाठवणार आहेत काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये. जर खरंच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले असेल आणि तुम्ही खरं बोलताय तर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या ग्रुपवरती शेअर करा. म्हणजे इतरांनाही समजेल की यायला सुरुवात झाली किंवा आम्हालाही कळेल की तुम्ही खरंच पैसे यायला सुरुवात झाली. शिवानी भालेराव म्हणतायत सर अनमॅरिड मुलीने फादरचे डोमिसाईल अपलोड केले तर चालेल का? तुमच्या नावाने डोमिसाईल भेटतं मग फादरचे का? जर तुम्ही एज्युकेशन करत असाल कुठे 10वी पर्यंत तरी तर तुम्हाला डोमिसाईल काढलं असेल ना तुम्ही. तुमच्या नावानेच मिळतं ना डोमिसाईल. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र
ठीक आहे, मग फादरचे का? पुढे म्हणतात ते अँड डॉक्युमेंट ओरिजिनल और झेरॉक्स अपलोड करायचं. मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर मग ओरिजिनलची स्कॅन कॉपी तिथे अपलोड करता येते ना. मग नसेल तर ठीक आहे, झेरॉक्स चालून जाईल, पण मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर स्कॅन कॉपी अपलोड करता येते. मग ओरिजिनलची स्कॅन करा ना. आणि या संदर्भात मी व्हिडिओही बनवला की कशा प्रकारे स्कॅन करायचं. आत्ताचा व्हिडिओ आहे तो लेटेस्ट, त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला, तो व्हिडिओ नक्की बघा. बिकॉज ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहे तर त्यांचा झेरॉक्स कॉपी अपलोड केली तर चालेल का? ठीक आहे ना, अवेलेबल नसेल तर करा मग झेरॉक्स. प्लीज रिप्लाय, या रिझनमुळे माझा फॉर्म भरायचा राहिला आहे. ठीक आहे, झेरॉक्स देऊ शकता तुम्ही, पण इथे जे तुम्ही वडिलांचं म्हटलंय ते काही मला पटेना. कारण तुमच्या नावाचं तुम्ही जर कुठे एज्युकेशन केलं असेल तर तुमच्या नावाचे डोमिसाईल असणारच. महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असल्याचा पुरावा असतो तो, आणि तो तुमच्याकडे असणारच. आणि जर नसेल डोमिसाईल तर मग जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर नक्कीच असेल. त्यापैकी काहीतरी द्या. सुदर्शन सहारे म्हणतात फालतू ॲप आहे, माझा गावातील जास्त रिजेक्ट झाले, फॉर्म रिजेक्ट झाले. यांच्या गावामध्ये जास्त रिजेक्ट झाले असं म्हणताय ते. तर काही ठिकाणी झालेत रिजेक्ट, तर आहे ते, आता काय करणार त्याला. युजर म्हणतायत माझा फॉर्म खूप दिवस पासून रिव्ह्यू मध्येच आहे, कोणी तपासणी अधिकारी प्रयत्न कंप्लेंट का पोहोचत नाहीये. त्यांनी रिव्ह्यूचे फॉर्म पहिले अप्रुव्हल करायला पाहिजेत. ते या मंथ मधले फॉर्म अप्रुव्हल करत आहे, पण आमचा 1 मंथ पूर्वीचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये टाकत आहेत. त्यांचा काही लवकर सोल्युशन काढा, नाहीतर आमचे फॉर्म तसेच पुढून राहतील. हे बघा, रिव्ह्यू मध्ये आहे तर काळजी अजिबातही करू नका. तुम्हाला पैसे जे मिळणार आहेत ते जुलैपासूनच मिळणार आहे. बरे 1 महिना लेट मिळेल, पण तुम्हाला जुलैपासूनच ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे रिव्ह्यू मध्ये राहिला किंवा लेट अप्रूव्ह झाला काहीही फरक पडणार नाही. काळजी करायची नाही, होऊन जाईल तुमचं पण. काही काहीचे लेट होत आहेत, काही काहीचे लवकर होत आहेत. त्याचं रिझन त्यांचं एक रिव्ह्यू करण्याची एक सिस्टीम आहे, त्यानुसार ते करतायत रिव्ह्यू. आणि तेही आपल्यासारखेच माणसं आहेत, त्याच्यामुळे चुका त्यांच्याकडूनही होतच असतील. त्यामुळे थोडं वेट करा, रिव्ह्यू होऊन जाईल तुमच्याकडून या तुमचा फॉर्म. आणि किती लेट रिव्ह्यू झाला, 1 महिना लेट जरी झाला तरी तुम्हाला पैसे सर्वांप्रमाणे जुलैपासूनच मिळणार आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. माधुरी धोले म्हणतायत, सर मी अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला आहे नारी शक्ती ॲपवर, पण माझा नंबर चुकला आहे आणि OTP पण नाही टाकलेला, तर काय करावं? ॲप पण चालू होत नाहीये, तर काय करू? म्हणजे मला नाही समजलं की तुम्ही अंगणवाडी मध्ये फॉर्म भरलाय ना, मग एवढं नारी शक्ती दूतवर तुम्हाला फॉर्म भरायची काय गरज आहे? नंबर चुकलाय, OTP टाकला म्हणजे कदाचित अंगणवाडी सेविकेकडे जो फॉर्म दिला त्यामध्ये नंबर चुकला असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता स्टेटस अपडेट होण्याची वाट बघा, दुसरं काय. अंगणवाडी सेविकेला जिथे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलाय तिथे जाऊन त्यांना विचारा स्टेटस वगैरे, कारण त्यांच्या प्रोफाईलवरून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर ते सांगतील तुम्हाला व्यवस्थित माहिती. कल्पेश सुराडकर म्हणतायत ॲपच चालू करण्यास विनंती, पोर्टचं काही खरं नाही आणि लोकांना आता ॲप वापर लक्षात बसला आहे. हो नक्कीच, माझं तेच म्हणणं आहे की ॲपवरून पटकन फॉर्म भरून होतो आणि एक इझी झालंय ॲपवरती. कुठे बसून घरामध्ये आपण कसं फॉर्म म्हणजे व्यवस्थित भरू शकतो. आणि पोर्टलचं काय होतं ते, त्याच्यासाठी मग लॅपटॉप वगैरे पाहिजे, तर लॅपटॉपवरून व्यवस्थित भरता येतं असं तर प्रॉब्लेम आहेत. मग माझं तेच म्हणणं आहे की ॲप होईल चालू, तुम्हाला थोडी वेट करावं लागेल कारण तिथले फॉर्म रिव्ह्यू होत आहेत, त्यानंतर ॲप पण चालू होईल. वेबसाईटवरचे अजून काही रिव्ह्यू झाले नाही तरी ते पोर्टल मेंटेनन्समध्ये गेलं. इथे बघा तुम्हाला अजूनही साईट अंडर मेंटेनन्स आहेत आणि इथे एवढे जे फॉर्म आलेत 40,000 फॉर्म इथे आलेले आहेत, म्हणजे लोकांनी भरलेले आहेत किंवा महिलांनी भरलेले आहेत, पण अजून मंजूर एकही झालेला नाही किंवा एकावर एक कारवाई झालेली नाही इथं. ठीक आहे, त्यापेक्षा मग ॲपचं चांगलं होतं, पण आता ॲपसुद्धा इन रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे कदाचित नवीन फॉर्म ते घेत नाही आहेत. पण होईल ते, ॲप पण काही दिवसामध्ये चालू होईल, पुन्हा नवीन फॉर्म घेतले जातील. प्रियंका माने म्हणतायत दादा, जर रेशन कार्डवरचं आणि आधार कार्डवरचा ॲड्रेस सेम नाहीये तर माझा फॉर्म ॲक्सेप्ट होईल का? ॲक्च्युली असं अनेकांच्या बाबतीत आहे, त्यांचा ॲक्सेप्ट झालाय आणि अनेकांचा रिजेक्ट झालाय. तर इथे दोन्ही प्रकार बघायला मिळत आहेत, कारण जे रिव्ह्यू करतायत ते माणसंच आहेत आणि काही माणसं ॲक्सेप्ट करतायत, काही रिजेक्ट करतायत, असा प्रकार मी बघितला आहे. ठीक आहे, त्यामुळे एक जर असेल ॲड्रेस दोन्हीकडे तर चांगली गोष्ट आहे, आणि एक नसेल तर मग ते रिव्ह्यू करणाऱ्याच्याच मनावरती डिपेंड आहे. मॅड बॉय MG विचारतायत फॉर्म कॅपिटल लेटरमध्ये फिल करायचा का? आधार कार्ड प्रमाणे, आधार कार्डमध्ये जसं तुमचं नाव आहे त्या पद्धतीनंच फिल करायचं आहे. संतोष D गोडके
म्हणतायत आम्ही फॉर्म भरून महिना झाला, अजून फॉर्म इन रिव्ह्यू आहे. तर होऊन जाईल, काळजी करू नका. लेट रिव्ह्यू तुमचं कंप्लीट झालं किंवा लेट अप्रूव्ह झालं तरी पण पैसे तुम्हाला जुलैपासूनच मिळणार आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. सुयश वायंदे म्हणतायत अननोन स्टेटस दाखवताय आणि रिजेक्ट झाला आहे तर काय करता येईल का प्लीज सर, आणि एडिटचा ऑप्शन पण आला नाहीये, प्लीज रिप्लाय. तर येईल, एडिटचं ऑप्शन येईल. डिसअप्रूव्ह वगैरे झालाय त्यांना, रिजेक्ट झालाय किंवा डिसअप्रूव्ह झालाय त्यांना एडिटचं ऑप्शन फ्युचरमध्ये येईल, तसं त्यांनी सांगितलं होतं. ते आल्यानंतर तुम्ही रिसबमिट करा, पण आता सध्या वेट करावं लागेल, दुसरं काही करू शकत नाही. शेख यास्मीन म्हणतायत रिसबमिट करना है पर एडिट ऑप्शन नहीं है तो क्या करे. तो शेख यास्मीन वेट करे, कुछ दिनों के बाद ये आ जाएगा एडिट का ऑप्शन, तब आप रिसबमिट कीजिएगा. श्वेता साटमकर म्हणतायत की बँक अकाउंट जर लग्न अगोदरचा असेल तर चालेल का. हो चालेल ना, फक्त तो आधार लिंक असावा आणि तुमच्या नावाने असावा, मग तो किती जुना असला तरी चालेल. शाई गोड म्हणतायत जास्त करून लोक जुन्या फॉर्मॅटचे हमीपत्र भरत आहेत, तर काही नवीन, तर नक्की कुठले भरायचे. नवीन हमीपत्र भरा, मी तेच सजेस्ट करेल. त्याच्यावरती खूप सारे फॉर्म अप्रूव्ह झालेत. जर तुमच्याकडे ते हमीपत्र नसेल तर मग आमच्या टेलिग्राम चॅनलला ते अपलोड केलेलं आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मिळून जाईल. या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहेत, तिथे तुम्हाला ते हमीपत्र मिळून जाईल. श्रेया विचारतायत सर मी 3 फॉर्म भरले, दुसऱ्यांचे ते अप्रूव्ह झालेत, बट मी माझा फॉर्म पण भरले त्यांचा अगोदर, तर माझा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे, तर माझा फॉर्म अप्रूव्ह कधी होईल, काही सांगू शकाल का सर. तर हो, होऊन जाईल. एक तर ते अल्फाबेट प्रमाणे करत असावे किंवा वयानुसार करत असावे. जे यंग मुली वगैरे आहेत त्यांच्याही लवकर करत असंही असू शकतं. आम्ही फक्त एक अंदाज लावतोय, कारण ज्या पद्धतीनं मी बघतोय फॉर्म अप्रूव्ह होत आहेत किंवा रिझल्ट येत आहेत, त्यानुसार मी सांगतोय. पण आता ते त्यांनाच माहिती, रिव्ह्यू करणाऱ्यांना, ते काय सिस्टीम वापरतायत. पण होऊन जाईल, इन रिव्ह्यू आहे तर होऊन जाईल, काळजी करू नका. तुम्हाला जुलैपासूनच पैसे मिळणार आहेत, भले लेट झालं तरी. पूर्वा जबादे म्हणतायत सर आमचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतात, पण फॉर्म अप्रूव्ह फक्त होत, मोबाईल नंबर चुकला होता, आम्ही एडिट करून परत सबमिट केलं चालेल का, अप्रूव्ड होईल ना. अच्छा, मोबाईल नंबर चुकला आहे, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतं पण फॉर्म अप्रूव्ह झालाय, मग आता काही नका करू ना, आता काही करायची गरज नाही. हा, जेव्हा तुम्हाला ऑप्शन येईल की SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग वगैरे आहेत, तर तुम्ही करू शकता. पण जर मोबाईल नंबर चुकलेला असेल, ठीक आहे, बदलून घ्या, एडिट करून घ्या. मोबाईल नंबरच चुकलाय म्हटल्यावर तुम्हाला एडिट करायला पाहिजे, कारण तो मोबाईल नंबर, आधार कार्ड वगैरे तिथे लिंक असेल तर त्यानुसारच तर आपल्याला पैसे मिळणार आहेत. पुढेही मोबाईल नंबर तुम्हाला OTP ला लागणारच आहेत. ठीक आहे, तर तुम्ही हे करून घ्या, एडिट करून घ्या. अप्रूव्ह झाला असेल तरी मोबाईल नंबर योग्य टाका, चेंज करून घ्या. स्वाती साहू म्हणतायत सर माझा रिजेक्ट झाले, पण मी अंगणवाडीमध्ये पण दिले आहे, तर चालणार नाही का. डबल फॉर्म नका भरू यार, काय होतं, डबल फॉर्म भरल्यानंतर त्यांना समजलं तर रिजेक्ट करणार मग ते, असं आहे. त्यापेक्षा आता इथे जो रिजेक्ट झालाय त्यात एडिटचं ऑप्शन येण्याची वाट बघा. ठीक आहे, आल्यानंतर मग पुन्हा हे करा, कारण त्यांनी त्या संदर्भात काही दिलेलं नाही ना, घोषणा केली नाही की तुम्ही एकदा रिजेक्ट झाला तर पुन्हा मग दुसरीकडे जाऊन अप्लाय करा. त्या संदर्भात असं त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. म्हणून मी असं सांगतो की डबल फॉर्म सध्या तरी नका भरू. जर काही पुढे अपडेट आली तर मग मी सांगेल, तशी अपडेट आली तर तुम्हाला माहिती देईल व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती, तुम्हाला त्या संदर्भात माहिती सांगेल, मग तिथे तुम्ही त्यानुसार मग फॉर्म भरू शकतात. आता सध्या रिसबमिटचं ऑप्शन येण्याची वाट बघा किंवा एडिट फॉर्मचं ऑप्शन येण्याची वाट बघा. पूजा सोनवणे म्हणतायत ॲप चालू होणार नाही का सर, रिप्लाय हो चालू होणार आहे, ॲप चालूच आहे, ॲप बंद नाही झालंय, पण सध्या ते रिव्ह्यू करतायत इतरांचे फॉर्म, त्यामुळे नवीन फॉर्म घेणं थांबवलंय त्यांनी असं दिसतंय. तर ते होऊन जाईल, आता रिव्ह्यू जवळजवळ कम्प्लीट होतच आले, तर होऊन जाईल, ॲप पण चालू होऊन जाईल. युजर म्हणतायत सर माझा फॉर्म योग्य राहून पण रिजेक्ट केलाय, तर असं अनेकांचं म्हणणं आहे. तरी पण जे काही कारण सांगितलंय त्यांनी रिजेक्ट करण्याचं ते एकदा बघा, आणि त्यानुसार एडिटचा फॉर्मचा ऑप्शन आलं तर एडिट करून पुन्हा रिअप्लाय करा. गणेश वाघमोडे म्हणतायत ॲप्लिकेशन नारीशक्ती दूत लॉग इन नाही होत, तर ॲप सध्या खूप त्रास देत आहे, कारण ते रिव्ह्यू पण सुरू आहेत आणि नवीन फॉर्म घेणं पण बंद आहे. आणि हां, अनेकांना दिवसभरात लॉग इन होत नाही, तर रात्री ट्राय करा तुम्ही. मधु समृद्धी होनी विचारतायत सर माझ्याकडे LC नव्हतं म्हणून मी TC जोडले, तर माझा फॉर्म रिजेक्ट झाला आणि नो बर्थ सर्टिफिकेट असं रिझन आलं आहे, आणि
आता ॲपच ओपन होत नाही तर काय करावे? अरे यार, तुमच्याकडे डोमेसाईल नाही का? कारण डोमेसाईल तर असायला पाहिजे ना, कारण जे बघा, मी जे अनुभव आला आता एवढ्यात, जे काही फॉर्म अप्रूव्ह झाले, तर ज्यांनी ज्यांनी डोमेसाईल दिले होते त्यांचे, माझ्या जे बघण्यात आले ते सर्व फॉर्म अप्रूव्ह झालेत. मग हे टी-सी, एल-सी हे जोडण्यापेक्षा आहे ना, जर तुम्ही डोमेसाईल दिला तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. असं मी सर्वांना सजेस्ट करेल की प्लीज डोमेसाईल असेल तर डोमेसाईल द्या. म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र, जो तुमचा तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा असतो. ठीक आहे. उषा माने म्हणतायत, आमचा फॉर्म नगरपालिकेमध्ये भरलेला आहे, अप्रूव्ह झाला का नाही हे कधी कळेल? ठीक आहे, असं म्हणायचं तुम्हाला. तर उषाजी, नगरपालिकेला तुम्ही विचारा किंवा तिथे संपर्क करा. तिथे लिस्ट लावायला सांगितलेलं आहे त्यांना. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे लिस्ट तर लावणारच, आणि त्यांची वेबसाईट जर ऑनलाईन असेल नगरपालिकेची, तर ते ऑनलाईन सुद्धा लिस्ट लावतील त्यांच्या वेबसाईटवरती. पण आता सध्या तुम्ही तिथे जाऊन बघा, तिथे लिस्ट लावणार आहे ते, त्यानुसार तुम्हाला समजून जाईल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय की नाही. पूजा पळसकर म्हणतायत, ॲपवर फॉर्म भरला, डिसअप्रूव्ह झाला, मग वेबसाईटला पुन्हा फॉर्म भरायचा का? डिसअप्रूव्ह झाल्यानंतर रिसबमिटचं ऑप्शन येण्याची किंवा फॉर्म एडिट होण्याची वाट बघा, ते ऑप्शन येण्याची. त्यानंतर तुम्ही रिअप्लाय करा. डबल फॉर्म नका भरू, पुन्हा वेबसाईटला भरायची गरज नाही. आर गेमर म्हणतायत, सर जॉईंट अकाउंट चालते का? नाही चालणार जॉईंट अकाउंट. जरी हे बघा, काहींनी असं म्हटलंय की त्यांचं जॉईंट अकाउंट देऊन सुद्धा अप्रूव्ह झालं, तर मग त्यांनी, ठीक आहे, रिव्ह्यू करणाऱ्यांनी एवढं बघितलं नसन बारीक म्हणून तुमचं अप्रूव्ह झालं, पण जॉईंट अकाउंट चालत नाही, तुम्हाला सिंगलच द्यायला लागेल. पुढे पैसे येताना ज्यांचं आधार कार्ड आहे, म्हणजे तुम्ही जे आधार कार्ड दिलंय, ठीक आहे, तुम्ही जे आधार कार्ड दिलंय त्यानुसारच पैसे येणार आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये. आणि ते जर जॉईंट असेल, दुसऱ्याच्या नावाने बँक अकाउंट असेल, तर पैसे येण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट कुणीही वापरायचं नाहीये. सेपरेट अकाउंट पाहिजे तुमचं. जर तुम्हाला माहीत नसेल किंवा कसं खोलायचं वगैरे काय, की जास्त दिवस लागतात वगैरे असं वाटत असेल, तर पोस्टात जा. पोस्टात लवकरात लवकर बँक सिंगल अकाउंट खोलून मिळतं. ठीक आहे, आणि पोस्टाचं अकाउंट सुद्धा चालतंय, त्याच्यामुळे तिथं तुम्ही खोलू शकता. प्रवीण हटकर म्हणतायत, सर आजच फॉर्म अप्रूव्ह झाला, 31 जुलैला भरला होता. हो, काहींचे खूप लवकर अप्रूव्ह झालेत. म्हणजे अगदी काल फॉर्म भरला होता आणि आज आज अप्रूव्ह झाला, असंही उदाहरण आहेत. असे मला मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपवरती, तर झालेलं आहे असं. सुजाता हुले पाटील म्हणतायत, मी अंगणवाडी मदतनीस आहे, पण फक्त ऑफलाईन फॉर्मचा काय करणार? ऑनलाईन गेल्याशिवाय पैसे येणार नाहीत. हां, ते जे तुमच्याकडे जे काही ऑफलाईन फॉर्म आलेले आहेत, या अंगणवाडी सेविका आहेत, आणि यांच्याकडे जे काही ऑफलाईन फॉर्म आलेले आहेत ते त्यांना ऑनलाईन करायचे, सर्व ऑनलाईन सबमिट करायचे. तर ठीक आहे, थोडा वेळ लागेल, पण तुम्ही करा, ऑनलाईन होतील, मग त्यानंतरच ते पैसे मिळतील. दीपाली गावित म्हणतायत, सर SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहेत आणि फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर सर एडिट ऑप्शन आला नाही तर पैसे नाही पडणार का? नाही, अप्रूव्ह झाला आहे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार. ठीक आहे, काळजी करायची गरज नाही. नरेंद्र गायकवाड म्हणतायत, महोदय वेबसाईट बंद आहे, त्याचं काय? वेबसाईट का बंद आहे ते सांगा प्लीज. हो, आत्ताच सांगितलं की अंडर मेंटेनन्स आहे, काहीतरी इश्यू झालाय वेबसाईटचा. कालपर्यंत तर व्यवस्थित चालू होती, पण आज ती बंद झाली, तर इश्यू असेल. टेक्निकल टीम त्यांची त्याच प्रोसेसमध्ये नीट करण्याच्या, बघू आता कधी नीट होते ते. जय म्हणजे म्हणतायत, सर मी वेबवर लॉग इन ID टाकून लॉग इन करतो व फॉर्म ओपन करतो भरण्यासाठी, ओपन केल्यावर पुन्हा लॉग इन पेजवर येते, काय करावे? तर वेबसाईटचा प्रॉब्लेम झालाय. ते कशामुळे झालाय तुम्हाला हे सांगतो, की आता मोबाईल ॲपवरून नवीन फॉर्म घेणं बंद झालंय ना, त्यामुळे सर्वच्या सर्व लोक वेबसाईटवरती आलेले आहेत, आणि वेबसाईट त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय, काहीतरी टेक्निकल इश्यू झालाय, त्यामुळे ती मेंटेनन्समध्ये आहेत. आता ते त्यांची टेक्निकल टीम जेव्हा ती दुरुस्त करेल तेव्हा ती वेबसाईट पुन्हा व्यवस्थित चालू होईल. बाळाजी टागोरे म्हणतायत, सर मला असा मेसेज आला आहे, काय करावे? आता कसा मेसेज आला, मी कसं समजावं? इथे तर काही दिसत नाही ना. बिरसा फिल्म प्रोडक्शन म्हणतायत, मी सगळे फॉर्म मराठीत भरले आहेत, काय करायचं आता? होऊन जाईल अप्रूव्ह. मराठीतले हे बघा, सर्वांचेच रिजेक्ट होत नाहीत, काही काहींचे रिजेक्ट झाले, कदाचित त्यांना समजले नसावे रिव्ह्यू करणाऱ्याला, म्हणून त्यांनी रिजेक्ट केले. पण काय, बऱ्याच जणांची आशा आहे की आता समजा अंगणवाडी सेविका आहे, त्यांनी बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी फॉर्म मराठीत भरले होते, तर त्यांचे अप्रूव्ह झालेत. अनेकांचे अप्रूव्ह झालेत मराठीत भरलेले फॉर्म. ज्यांनी ऑनलाईन भरले होते त्यांचे बऱ्यापैकी अप्रूव्ह झालेत. त्याच्यामुळे सर्वांचेच रिजेक्ट होत नाही, काही काहींचेच रिजेक्ट होत आहेत. ठीक आहे. शिवदास झाडे म्हणतायत, सर नारीशक्ती दूत ॲप चालू करावे, पोर्टल फॉर्म भरता येत नाहीये. सध्या दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे.
प्रियंका रोटे म्हणतायत नगरपालिकेत भरून दिलाय पण त्याचं काय SMS आला नाही. हां, नगरपालिकेत जर तुम्ही भरलाय तुम्हाला SMS आला नसेल तर तिथे संपर्क करा. ते लिस्ट लावायला त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. ते मग लिस्ट लावतील ज्यांचं अप्रूव्ह झालं त्यांची. अमृता कथाले म्हणतायत माझा ॲप लॉग इन होत नाहीये तर मी कसे चेक करू की माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही. तुम्हाला SMS येईल. SMS आल्यानंतर समजेल अप्रूव्ह झाला की नाही. आणि लॉग इनसाठी सध्या प्रॉब्लेम आहेत त्यामुळे होत नाहीयेत. ठीक आहे, थोडे दिवस थांबा होऊन जाईल. गुरु बँगर म्हणतायत सर फॉर्म नारी शक्ती ॲपमध्ये अप्रूव्ह असा मेसेज आहे परंतु अजून मेसेज आलेला नाही, कृपया सांगा. तर तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला मग काळजी करू नका. ठीक आहे, ॲपमध्ये तर दाखवतं ना अप्रूव्ह, मेसेज बऱ्याच जणांना आलेले नाही तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. सार्थ अकोरे म्हणतायत ज्यांना एडिट बटन आले त्यांनी पहिला एडिट ऑप्शन वापरले नाहीत म्हणून त्यांना आले आहेत. हो, त्यांचंही आहेत आणि म्हणजे मला ज्या पद्धतीने मेसेज आले ते मी तुम्हाला सांगितलं की अनेकांना एडिट आहे त्यांनी एडिट करून घ्या आणि पुन्हा रिअप्लाय करा. लता यादव म्हणतायत वेबसाईट काय आहे सर. तर ही वेबसाईट आहेत. याची लिंक मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत पण सध्या ही साईट अंडर मेंटेनन्समध्ये आहेत. हर्षदा टकले म्हणतायत सर IFC कोड पण बरोबर आहे तरी ते रिझन दाखवतायत. तर काहीतरी प्रॉब्लेम असेल मला असं वाटतं. नाहीतर एकदा बँकेशी कॉन्टॅक्ट करून IFC कोड माहिती करून घ्या किंवा ऑनलाईन बघा एकदा. बँकेचं जे शाखा आहे ती सर्च करून एकदा तोच IFC कोड आहे का एकदा चेक करा आणि मग फॉर्म भरा किंवा रिसबमिट करा. अश्विनी अब्बाचने म्हणतायत सर मला नवीन फॉर्म भरायचा माझ्या आईचा तर मी कोणत्या ॲपमध्ये भरू. नारी शक्ती ॲपवर भरायचा का दुसरा ॲप आलाय का असेल तर लिंक पाठवा सर. नारी शक्ती दूत हे ॲप आहेत त्यावरती सध्या प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे नवीन फॉर्म भरायला प्रॉब्लेम येतोय पण त्यावरतीच भरायचं आहे. तेच ॲप आहेत गव्हर्नमेंटचं. त्यानंतर ही वेबसाईट आहेत पण इथे सध्या अंडर मेंटेनन्स सुरू आहेत. आणि तिसरं ऑप्शन आहे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरू शकतात. सागर कामलकर म्हणतायत नवीन फॉर्म भरणे बंद झाले काय. तर आता नवीन फॉर्म ॲपवरून ते घेत नाही आहेत, वेबसाईटवरती प्रॉब्लेम आहे तर अंगणवाडी सेविकांकडे द्या. म्हणजे जेव्हा कधी सुरू होईल ते लगेच तुमचं अपडेट करून देतील असे. मिस्टर M21 म्हणतायत ऑनलाईन वेबसाईटवर प्रोफाईल लागू नाही करायचं आहे पण चेंज करता येत नाही. काय मला समजलंच नाही. सध्या वेबसाईटलाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे तिथं आता आहे प्रॉब्लेम. हरीश शेडगे म्हणतायत नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ज्या मोबाईल नंबरने रजिस्टर केले आहेत त्याच नंबर वेबसाईट रजिस्टर होऊ शकते का. हो, दुसरी प्रोफाईल क्रिएट करावी लागेल तुम्हाला न्यू आणि होऊन जाईल रजिस्टर. दीप लवे कवी म्हणतायत वेबसाईट काय आहेत. वेबसाईट त्याची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हर्षल गाडी म्हणतायत आधारवर मुंबईचा ॲड्रेस आहे आणि रेशन कार्डवर सिंधुदुर्गचा महाराष्ट्राचा ॲड्रेस आहे तर चालेल का. आता यांचे डबल ॲड्रेस झाले, रेशन कार्डवरती वेगळं आहे आणि आधारवरती वेगळं आहेत. तर मग तुम्ही आता जो काही ॲड्रेस तिथे टाकतायत ठीक आहे, रेशन कार्ड वगैरे त्यांनी बारीक बघितलं नाही तर अप्रूव्ह होऊन जाईल. पण तुम्ही जो ॲड्रेस जिथे राहताय तोच ॲड्रेस पूर्ण फॉर्ममध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. वेदांत म्हणतायत नारी शक्ती दूत ॲपमध्ये अप्रूव्ह झाला आहे. आधार सेडिंग UID वेबसाईटवर आधार सेडिंग दुसरे बँकमध्ये आहे तरी सुद्धा अप्रूव्हल कसे काय झालं आहेत. SMS सुद्धा आले आहेत. हे बघा रिव्ह्यू करणारे सुद्धा माणसंच आहेत आपल्यासारखेच. कधी बारीक बघतात कधी नाही बघत. कधी थोडेफार डॉक्युमेंट बघून अप्रूव्ह करून देतात. असाही प्रकार तिथे दिसतोय कारण करोडो फॉर्म आहे. आता लाखो फॉर्म रिव्ह्यू करायचे म्हटलं प्रत्येक गोष्ट बारीक काही जण बघत नाही त्याच्यामुळे ते अप्रूव्ह सुद्धा करून देत आहेत. पण लक्षात घ्या माहिती व्यवस्थित भरा कारण पुढे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसेही आले पाहिजे ना. फक्त अप्रूव्ह होऊन काय उपयोग आहे, पुढे पैसेही आले पाहिजे ना. त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची. तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट जमा करा, माहिती व्यवस्थित भरा. युजर म्हणतायत अंगणवाडी सेविका ऑफलाईन फॉर्म घेऊन काय करणार कारण साईट चालत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता ऑप्शन नाही आहेत. ॲपवरती प्रॉब्लेम आहेत, वेबसाईटवरती प्रॉब्लेम आहे तर तुम्ही फॉर्म त्यांच्याकडे भरून द्या. जेव्हा कधी चालू होईल तेव्हा तुमचा फॉर्म भरून देतील. सध्या सेम क्वेश्चन आहेत बऱ्याच जणांचे. ठीक आहे, आता रिजेक्ट झाले त्यांनी एडिटची वाट बघायचे. काय म्हणतात अमोल खैरे शासनाने योजना काढून काही महिलांना रिजेक्ट केले तर काही महिलांना मंजुरी दिली म्हणजे गावात भांडण सुरू केले आणि जे ऑनलाईन करून देत आहे त्यांना महिला त्रास देत आहेत. काय माहिती, भांडण नका करू महिलांना असं माझं म्हणणं आहे. योजना काही लगेच बंद होत नाहीये त्यामुळे पुन्हा तुम्हाला ऑप्शन मिळणारच आहे. पुन्हा एकदा अप्लाय करायचं तर वेट करा, दुसरं काय नाही.
राहुल कावडे यांचा खूप मोठा मेसेज आहे, तर एकदा वाचूया आपण काय म्हणतात ते. हॅलो सर, माझा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे, पण एडिट ऑप्शन नाही आहे. मी एक वेळ पाहिला एडिट केला होता जेव्हा फॉर्म पेंडिंगमध्ये होता. माझ्या फॉर्ममध्ये हमीपत्रमध्ये मिस्टेक काढली आहेत. मी जेव्हा पाहिले फॉर्म भरला होता तेव्हा सर्व ऑप्शन टिक केले होते, बट ते एडिट करून मी एक ऑप्शनवर टिक केली नाही कारण माझी मम्मी वर्किंग नाही आहे, म्हणून मी 5th पॉइंट टिक नाही केला तरी सुद्धा फॉर्म डिसअप्रूव्ह केला आहे या कारणासाठी. मग आता मला पुन्हा चेंज करून सर्व ऑप्शन टिक करावे लागतील का? हमीपत्रावर प्लीज रिप्लाय. एकदा आपण हमीपत्र बघूया. 5th ऑप्शन म्हणजे आपल्याला समजेल जरा. तर हे हमीपत्र आहेत, यावरती 5th ऑप्शन बघायचं ना आपल्याला. 1 2 3 4 5. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहेत. आता इथे प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तुम्ही जे टिक मार्क केलं नाही ते ठीक आहे, समजलं मला. तर इथे काय म्हटलंय त्यांनी की माझे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत, हे पण तुम्हाला सांगायचं होतं ना. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की जेव्हा टिक मार्क करताय तेव्हा सर्वच्या सर्व बॉक्स करा. म्हणजे हे हमीपत्र एक प्रकारे डिक्लेरेशन आहे. हे बघा इथे पण तेच 2.5 लाखांपेक्षा कमी आहेत. तर जे रिव्ह्यू करणारे आहेत ते हे बघताय फक्त असं दिसतंय की त्यामुळेच ते एवढं बारीक बघत नाही की इथे यांनी काय लिहिलंय किंवा फॉर्ममध्ये काही आहे का. त्यापेक्षा मी एवढं सांगेल की तुम्हाला सगळेच्या सगळे बॉक्स टिक करून द्या. एकदा बघा तुम्ही, एकदा वाचा आणि सगळे बॉक्स टिक करून द्या. आता इथे आमदार खासदार नाहीये, 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत नाहीये, बाहेर म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा कमी आहेत उत्पन्न, 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही आहेत असं. परत सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीयेत, आयकर दाता नाहीये कुणी, आणि प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. ओके, म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे, ठीक आहे, हे झालं. परत हा संचालक किंवा सदस्य नाहीत. परत 4 चाकी वाहने नाहीत. परत एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे इथे आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं तर जे हमीपत्र आहे याचे सर्वच्या सर्व बॉक्स तुम्हाला टिक मार्क करायचे. लक्षात असू द्या, कोणी काही सांगेल ते ऐकू नका. तुम्हाला जर अप्रूव्ह करायचा असेल तुमचा फॉर्म, तरी ही घोषणा करायची. डिक्लेरेशन एक प्रकारे हे हमीपत्र म्हणजे तुम्हाला इथे सर्वच्या सर्व बॉक्स टिक करायचे, ठीक आहे. आणि जर तुम्ही एखादा बॉक्स टिक नाही केला तर मग राहुल गावडे यांच्या संदर्भात जे काही झालंय की त्यांनी एक टिक काढली म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय, तर तसा प्रकार घडेल मग. त्यामुळे तसं नका करू. स्नेहल जवादे म्हणतायत, खूप दिवस झाले, 15 दिवस ट्राय करत आहे पण होत नाही आहेत. खूप सारे व्हिडिओ बघितले आहे की जानकारी भेटेल की काय चालू आहे ॲपवर, नाही तर वेबसाईटवर बघत आहे पण ते पण नाही होत आहे. सर्व्हर डाऊन आहेत म्हणून दाखवत आहे. काय करावे ते समजत नाही. काल रात्री 3 वाजेपर्यंत बसून होती पण नाही झालं. फक्त माझाच फॉर्मचं होत असेल का? नाही, तुमचंच नाही आहे स्नेहलजी, अनेकांचं असं होतंय. आता सध्या जे काही प्रॉब्लेम चालू आहे ते आता रिव्ह्यूमध्ये आहेत, वेबसाईटवरती, ॲपवरती. वेबसाईटवरती नाही, अजून ते मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. वेबसाईटचं सर्व्हर ते खूपच डाऊन आहे किंवा ते व्यवस्थित काम करत नाही वेबसाईट. ॲप व्यवस्थित काम करत होतं. रात्रीचा जर फॉर्म भरला 2च्या नंतर तर इझिली भरला जात होता. म्हणजे 3 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. पण आता 3 दिवसापासून कदाचित त्यांनी नवीन फॉर्म घेणं बंद केलंय, कारण रिव्ह्यू करतायत ते इतर जे फॉर्म आलेले त्यांचे. आता करोडो फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे अगोदर ते रिव्ह्यू करतील. ठीक आहे, थोडी वेट करा, होऊन जाईल तुमचं. आणि तुम्ही थोडा लेट जरी फॉर्म भरला, 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे, लेट जरी फॉर्म भरला तरी पैसे जे तुम्हाला येणार आहेत ते जुलैपासूनच येणार आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. सुरेश जंगम म्हणतायत, सर आमचा फॉर्म भरला होता पण अप्रूव्ह दाखवतो आणि नंतर रिजेक्ट दाखवतं, तर काय करावे? हे तर एक वेगळाच मेसेज आला आपल्याला, म्हणजे वेगळीच कमेंट आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं की तुमच्या बाबतीत असं झालं की पहिल्यांदा फॉर्म अप्रूव्ह दाखवला आणि नंतर रिजेक्ट केला. ही काय भानगड आहे? म्हणजे हे नाही समजलं मला. ठीक आहे, जे काय असेल सुरेशजी, तुमचं दोन्ही प्रकारचे स्क्रीनशॉट, म्हणजे पहिला अप्रूव्हचा मेसेज आला असेल तो स्क्रीनशॉट आणि रिजेक्ट झाला तो स्क्रीनशॉट मला तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर करा. बघूया आपण काही सोल्युशन त्यावरती निघतंय का. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, तिथे तुम्ही शेअर करू शकता, किंवा टेलिग्रामवरती शेअर करता येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर करा मला. युजर म्हणतायत मोबाईल ॲप कधी चालू होईल? तर होईल 2-3 दिवसामध्ये.
अर्णव भोगील म्हणतात वोटिंग कार्ड अपलोड करा असा आला आहे, हे असं काहीच नव्हते, आधार कार्ड होता. आता हे पण वोटिंग कार्ड कशाला पाहिजे त्यांना, जर तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर. हा, कदाचित तुमचं डोमेसाईल वगैरे तिथे काही दिलेलं नसावं तुम्ही, त्यामुळे ते मागतायत. तर डोमेसाईल वगैरे द्या, किंवा मग तिथं ते नसेल तर 15 वर्षापूर्वीचं वोटिंग कार्ड वगैरे तुम्ही देऊ शकता. म्हणजे 15 वर्ष जुनं असं असावं वोटिंग कार्ड वगैरे, ते तुम्ही देऊ शकता. तर आता जे महत्त्वाचे आहे तेच घेऊया, कारण सेम मेसेज आहे की वेबसाईट आणि ॲपमध्ये प्रॉब्लेम होतोय. तर त्याच्यासाठी वेट करा. जयंत माने म्हणतात अंगणवाडी नाही प्रॉब्लेम येणार, पूर्वी नारी शक्तीवर फॉर्म भरला तो रिजेक्ट झाला आहे, मेसेज आला डू नेसेसरी कंप्लेंट्स अँड सबमिट ॲप्लिकेशन. तर नवीन फॉर्म लाडकी बहीण योजनेवर भरला तर चालेल का, त्यांना कारण काही सांगितले नाही. तर आता काय प्रॉब्लेम आहे ते एकदा बघावं लागेल ना तुम्हाला. त्या प्रोफाईलवरती जाऊन, ज्यांनी तुमचा फॉर्म भरलाय तिथे जाऊन प्रोफाईलवरती तुम्ही चेक करा काय रिझन दिलंय, आणि तिथे जरी सबमिट करा काय असेल ते, कारण डबल फॉर्म भरला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो ना. प्रियंका माने म्हणतात दादा माझा आजी शिकलेली नाही, त्यामुळे तिला साईन नाही करता येत, तर हमीपत्र तिचा अंगठा लावला तर चालतो का. आता तुमची आजी किती वर्षांची आहे, जर 65 पेक्षा जास्त असेल तर मग नाही भरता येणार ना फॉर्म. मग त्यांच्यासाठी वेगळी योजना आहे, जी वयोश्री योजना आहे ती. आणि जर कमी असेल शिकलेली, तर मी सजेस्ट करेल की मग अंगणवाडी सेविकांकडून ऑफलाईन फॉर्म घेऊन या आणि त्यांच्याकडे जाऊन जमा करा, आणि तिथे मग त्या अंगठा वगैरे काय द्यायचं ते त्यांना सांगा अंगणवाडी सेविकांकडे, की त्यांना सही येत नाही वगैरे, तिथे सांगून ते मग करून देतील. काही जो असेल प्रॉब्लेम तो दूर करतील तुमचा. विलास बैकाले म्हणतायत ऑनलाईन रेशन चॅलेंज चालणार का, असं म्हणतात. ऑनलाईन रेशन कार्ड चालत नाही, ऑफलाईन रेशन कार्डचं स्क्रीनशॉट किंवा फोटो पाहिजे ते चालेल. श्वेता कुलकर्णी म्हणतायत माझा डिसअप्रूव्ह झाला आहे फॉर्म, पण मला अजून पण एडिटचं ऑप्शन आले नाही, तर येईल, वेट करा. युजर म्हणतायत सर माझ्या मैत्रिणीचा फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करून घेत नाहीत, कारण ती जिथे राहते तिथले आधार कार्ड आणि रेशन कार्ड नाही, उत्पन्नाचा दाखला गावचा आहे, काय करावे. आता उत्पन्नाच्या दाखल्याला पर्याय आहेत की तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन देऊ शकतात, ठीक आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे तो फॉर्म पाहिजे असेल सेल्फ डिक्लेरेशनचा, तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. तो टेलिग्राम चॅनलची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि त्यातून तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे. ते तर झालं, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी ते तुम्ही देऊ शकतात. आता राहिला प्रश्न रेशन कार्डचं वगैरे. तर हे तर आहेत की रेशन कार्डचं जर तुम्ही जिथे राहता तिथलं नसेल तर रिजेक्ट होत आहेत फॉर्म. अनेकांचे मला मेसेज आले तसे व्हॉट्सअपवरती की त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले. त्याचं कारण हे सांगितलंय की आधार कार्ड रेशन कार्ड याचा जो ॲड्रेस आहे तो तिथला नाही आहेत, गावाकडचा आहे वगैरे, म्हणून रिजेक्ट झाले. तर मी सजेस्ट करेल की जिकडचा ॲड्रेस आहे तिथूनच भरा, ते तालुक्यातून जिल्ह्यातून भरा, म्हणजे होऊन जाईल. जिंजर म्हणतायत ऑनलाईन फॉर्म अप्रूव्ह झाले तर डॉक्युमेंट ऑफलाईन देणे जरुरी आहे का. नाही, बिलकुलही नाही. गणेश मंगल म्हणतात एडिट ऑप्शन नाही येत, काय करायचे, तर येईल एडिट ऑप्शन. असलम पठाण म्हणतात सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, तर हमीपत्रामध्ये टिक केले नाहीत म्हणून, आणि मी एडिटचं ऑप्शन पहिलेच वापरलेलं आहे, तर दुसऱ्यांदा एडिटचं ऑप्शन येईल काय. येईल एडिटचं ऑप्शन, पण तुम्ही हमीपत्रामध्ये का टिक केलं नाही. मी तर कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलं सतत की हमीपत्राच्या सर्व बॉक्समध्ये टिक करा. ठीक आहे, आता जेव्हा येईल तेव्हा करा. ठीक आहे, आता खूप साऱ्या कमेंट आहे, त्यामुळे सर्वांच्याच कमेंट नाही घेता येणार मला. व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यामुळे अपलोड आणि शेअर दोन्हीला प्रॉब्लेम होतो. तर आता बाकीच्यांच्या कमेंट मी पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. ज्या काही अजून तुमच्या अडचणी असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा, मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर चला बाय बाय, भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. अजून इतर काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. तसेच व्हॉट्सअप ग्रुपमध्येही तुम्ही कमेंट करू शकतात, तुमचे प्रश्न वगैरे ते टाकू शकतात. मराठी जन या नावाने आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक इथे व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे. हे बघा, इथे ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि इथे ही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्याच्यावरती डॉक्युमेंट वगैरे अपलोड केलेले आहेत सर्व, जे तुम्हाला पाहिजे ते, किंवा दुसरे डॉक्युमेंट तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करून तिथे आपले मेंबर आहेत, ते प्रश्नांची उत्तरं देत आहेत तुमच्या, तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकतात. तर बाय बाय, टेक केअर, भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.